हाय स्टुडंट्स, समजले का होल्डिंग कंपनी? थेरॉटिकल पार्ट समजला का? टुडे वी विल सॉल्व द न्यूमेरिकल केसेस ऑन होल्डिंग कंपनी और consolidated financial statements. That means case study on AS21. Okay, first I will read and then I will solve it. H Limited acquired 40% of equity share capital and 20% of 10% preference share capital of S Limited during the year. The auditor of the company wants that H Limited should prepare consolidated financial statements as it is listed company. Comment. ओके, बघा काय आहे, एच लिमिटेड आहे अँड दॅट एच लिमिटेड ॲक्वायर्ड 40% ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. किती ॲक्वायर केलं आहे? 40%. आपला रूल काय आहे? मोर दॅन 50%. बरोबर, मोर दॅन 50% रूल आहे आपला. यांनी किती ॲक्वायर केलं आहे? 40%. म्हणजे होल्डिंग कंपनी आहे का? फर्स्ट तर इथपर्यंत तर नाही. अँड अजून काय केलं आहे? 20% ऑफ 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. त्यांचं जे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 10%चे प्रेफरन्स शेअर्स आहेत, त्यातले 20% म्हणजे समजा 1 लाख असतील तर त्याचे 20% मीन्स 20,000 20% घेतलेत. पण आपल्याला प्रेफरन्स शेअर्सचा संबंध असतो का? काहीच नाही. आपल्याला जर होल्डिंग कंपनी म्हणायचं असेल तर आपला रूल काय आहे? मोर दॅन 50% कॅपिटल. बरोबर. मग जो ऑडिटर आहे, ऑडिटर मीन्स काय? जो ऑडिट करतो अकाउंट्सचं, तो काय म्हणाला की यांनी काय केलं पाहिजे? कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट बनवले पाहिजेत, म्हणजे बॅलन्स शीट्स वगैरे त्यांनी बनवले पाहिजेत असं ऑडिटरचं म्हणणं आहे. आणि तो काय कारण देतो आहे की इट इज लिस्टेड कंपनी. लिस्टेड म्हणजे काय? की त्यांची नाव नोंदणी झालेली आहे कुठे? शेअर मार्केटमध्ये. ओके, कमेंट करा, सांगा की त्यांनी कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट बनवायचे का नाही. काय म्हणणं आहे? आपला काय रूल आहे की मोर दॅन 50% इक्विटी शेअर कॅपिटल असतील तरच ती होल्डिंग कंपनी आहे आणि देन ओनली दे कॅन प्रिपेअर CFS कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. पण इथं तर किती दिसत आहे? फक्त 40%. तुम्ही म्हणाल बाकीचे आहेत ना 20% प्रेफरन्स, बट दॅट शुड नॉट बी कन्सिडर्ड. प्रेफरन्स शेअर आपण कन्सिडर करायचे नसतात. आपण फक्त कोणते कन्सिडर करायचे? इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, सो वी शुड राईट आन्सर. आपलं काय म्हणणं आहे? आपलं काय से आहे की ऑडिटरचा से करेक्ट नाही. CFC बनवणं कंपल्सरी नाही. बरोबर. आता हे आन्सर आपण फक्त थोडंसं काय करणार? फॉर्मॅटमध्ये लिहिणार. समजलं आहे? The consolidated financial statements are to be prepared only when the company acquires more than 50% equity share capital. बरोबर. And acquisition of preference share capital is not considered for control purpose. कंट्रोल पर्पजसाठी आपण विचारात घ्यायचं नाही. बरोबर. The holding of 20% preference share capital is not relevant for preparation of consolidated financial statement. So H Limited is not required to prepare CFS. मी CFC लिहिले, सॉरी, ते करेक्ट करून घ्या. The argument of auditor is not correct. ऑडिटरचं म्हणणं करेक्ट नाही. त्यांना कंपल्सरी नाही. कारण काय आहे? बिलो 50% काय केलेलं आहे? ॲक्विजिशन आहे. आपल्याला काय आहे? मोर दॅन 50% इक्विटी शेअरचं ॲक्विजिशन असलं पाहिजे आणि म्हणून CFS बनवणं कंपल्सरी नाही. 4 मार्काची केस आहे. मिळाले की नाही 4 मार्क्स? सोपी आहे की नाही? ठीक. ओके, नाव नेक्स्ट केस. आता बघा, राम लिमिटेड इज टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. राम लिमिटेड काय आहे? एक मॅन्युफॅक्चरिंग आहे. कशाचं मॅन्युफॅक्चर करते? टेक्स्टाईलचं. इट हॅज परचेस्ड 75% इक्विटी शेअर ऑफ टेरा लिमिटेड. आता ह्या राम लिमिटेडनी काय केलेलं आहे की दुसऱ्या एका कंपनीचे 75% इक्विटी शेअर्स ॲक्वायर केले, परचेस केले. त्या कंपनीचं नाव काय आहे? टेरा लिमिटेड. आता ती कशाची कंपनी आहे? विच इज ए सॉफ्टवेअर कंपनी.
ही कशाची टेरा कंपनी आहे? सॉफ्टवेअर. आणि रामची कशाची आहे? टेक्सटाईल. म्हणजे दोन्ही कंपन्या काय आहेत? डिफरंट आहेत. एक आहे टेक्सटाईल आणि दुसरी आहे सॉफ्टवेअर कंपनी. समजलं? राम लिमिटेड डिड नॉट कन्सॉलिडेटेड द अकाउंट्स ऑफ टेरा लिमिटेड. रामनी काय केलं शहाणपणा? त्याने टेराचे अकाउंट कन्सॉलिडेट केलेच नाहीत. बघा 75% आहे, 75% आहे शेअर इक्विटी घेतलेले आहेत, पण तरी पण त्यांनी काय केलं नाही की अकाउंट कन्सॉलिडेट केले नाही. ऑन द ग्राउंड दॅट सबसिडरी बिझनेस एंटायरली डिफरंट अँड इट डज नॉट मेक सेन्स टू कन्सॉलिडेट द सबसिडरी टेरा लिमिटेड अकाउंट्स. कमेंट. तो काय म्हणतो की आमच्या दोघांचे बिझनेस वेगळे. रामचा बिझनेस कशाचा आहे? टेक्सटाईलचा, बरोबर. आणि टेराचा कशाचा आहे बिझनेस? सॉफ्टवेअरचा आहे. आणि म्हणून राम म्हणाला मी कन्सॉलिडेट करणार नाही, आमचे दोघांचे बिझनेस वेगळे आहेत. शेअर्स तर मी ॲक्वायर केले 75%. काय करायला पाहिजे? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही समोर नाही, मला माहिती आहे. तुम्ही समोर असतात तर नक्कीच मला तुम्ही लगेच उत्तर दिलं असतं की ह्यांनी काय केलं पाहिजे की कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवली पाहिजे. कारण काय आहे आपला रूल? काय आहे? मोर दॅन 50% इक्विटी शेअर दॅट फुलफिल्स बाय टेरा लिमिटेड. टेरा लिमिटेडनी फुलफिल केलेलं आहे. त्यांनी दिलेले आहेत 75% इक्विटी शेअर. म्हणजेच दोघांची बॅलन्स शीट बनवली पाहिजे कन्सॉलिडेटेड. जरी त्यांचे बिझनेस डिफरंट असले तरी पण काय आहे? इट इज कंपल्सरी टू प्रिपेअर कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. बरोबर. आता आपण फक्त हे 4 मार्काची किती सोपी केस होती, आपण ती लिहून टाकूया. बघा, ॲज डिसिमिलर ॲक्टिव्हिटीज. डिसिमिलर मीन्स डिफरंट. थोडासा वर्ड वेगळा वापरला मी. डिसिमिलर मीन्स काय? नॉट सिमिलर. नॉट सिमिलर मीन्स काय? डिफरंट. डिफरंट ॲक्टिव्हिटीज ऑफ पॅरेंट अँड सबसिडियरी. पॅरेंट कंपनी कोण? राम लिमिटेड. सबसिडियरी कंपनी कोण? टेरा लिमिटेड. बरोबर. मग ह्या दोघांच्या कंपन्या कॅनॉट ग्राउंड फॉर नॉन कन्सॉलिडेटेड ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. इफ शेअर्स हेल्ड बाय राम लिमिटेड then it is holding and CFC, again C's लिहिलं मी, CFS consolidated financial statements is compulsory. आणि काय आहे? त्यांनी ते बनवले पाहिजे. जरी बिझनेस डिफरंट असले तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी मोर दॅन 75% शेअर इक्विटी शेअर्स घेतलेले आहेत आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट बनवले पाहिजे. ओके. आता लास्ट केस 3च घेतल्यात, थोडासा मोठा होईल व्हिडिओ, ठीक आहे, पण संपून जाईल. झेड लिमिटेड रिक्वायर्ड इक्विटी शेअर्स इन एक्स लिमिटेड इन क्रीपिंग ॲक्विजिशन इन ऑर्डर टू गेट कंट्रोल ओव्हर द सेम ॲज फॉलोज. आता ही झेड लिमिटेड नामक एक कंपनी आहे, ती एक्स लिमिटेडमधले शेअर्स घेते. बरोबर. आता ही कशी घेते आहे? बघा, मार्च 10ला काय केले? 10% घेतलेत. 28 सप्टेंबरला किती घेतलेत? 15% घेतलेत. जानेवारी 15ला ते घेतलेत आणि एप्रिल 25ला 15% घेतले. टोटल किती शेअर्स घेतले बघा? 25, 35, 45, 50, 60% झाले टोटल. कुठपर्यंत? एप्रिल 25पर्यंत काय झालं त्यांचं? 60% शेअर ॲक्विजिशन केले आहेत. काय केस आहे नेक्स्ट बघा. फ्रॉम विच डेट द कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स बी प्रिपेअर्ड. कधी प्रिपेअर केले पाहिजे? बघा, CFC आता काय झालेलं आहे? टोटल 60% झालेलं आहे की नाही? मग कधी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट करायला पाहिजे त्यांनी? 25 एप्रिलला. मध्ये केलं तर चालेल का? 15 जानेवारीपर्यंत किती होतं आहे? फक्त 25 आणि 45, 45% फक्त होत आहेत. बरोबर. जानेवारी 15पर्यंत. मग तेव्हा बनवलं तर चालेल का? नाही. आपला रूल काय आहे? ज्या दिवशी मोर दॅन 50% इक्विटी शेअर्स ॲक्वायर करतील त्याच दिवशी किंवा त्यानंतर काय केलं पाहिजे? कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवली पाहिजे. बरोबर. मग आता हे केव्हा बनवणार कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट? एप्रिल 25, 2020. का? Because on that date they fulfill the requirement of acquisition of shares more than 50%. कारण त्या दिवशी शेअर ॲक्विजिशनची मिनिमम 50%ची जी रूल आहे, क्रायटेरिया आहे, तो ते फुलफिल करतात. CFC. आता आपण ॲन्सर कसं लिहिणार बघा. CFS लिहायला पाहिजे. CFS should be prepared with effect from April 25, 2020. The reason
is being that from this date the percentage holding of Z Limited exceeds or more than म्हणा दोन्ही वर्ड्स चालू शकतात exceed 50%. From this date X Limited becomes the subsidiary of Z Limited. आणि त्या दिवसापासूनच त्याच्या आधी नाही कळलं त्या दिवसापासून ही जी आहे झेड लिमिटेडची एक्स लिमिटेड काय असेल सबसिडियरी कंपनी असेल. समजल्या का केसेस तुम्हाला 3 केस स्टडी मी घेतल्या आणि आपण कोणकोणते अकाउंटिंग स्टँडर्ड टुडे आर फर्स्ट चॅप्टर इज कंप्लीट फर्स्ट युनिट इज कंप्लीट. व्हॉट वॉज द फर्स्ट युनिट अकाउंटिंग स्टँडर्ड्स AS. कुठले कुठले अकाउंटिंग स्टँडर्ड आपण शिकले AS 5 शिकले AS 10 AS 14 आणि AS 21 ह्या 4 आपण अकाउंटिंग स्टँडर्ड आणि त्याचे केसेस प्रॉब्लेम्स मी तुमचे घेतले. ठीक आहे. मी आता तुम्हाला एक असाइनमेंट टाकणार आहे. मला असं वाटतं की मी ती टाकली आहे का ती जर टाकलेली असेल तर ती तुम्ही काय करायची आहे तुमच्या असाइनमेंट बुकमध्ये सॉल्व करायची आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला फोन करू शकता. मी तुमची एकदा गुगल मीट पुन्हा अरेंज करते आणि मग काय होईल की तुम्हाला हा फर्स्ट युनिट समजलं का नाही हे माझ्या लक्षात येईल. आपण सगळेजण प्रत्यक्ष भेटू बोलू. तुम्ही पहिल्या गुगल मीटला कोणीही बोलले नाही. एक 4-5 मुलं होती ती फक्त बोलली त्यामुळं मला बाकीच्यांचा काही अंदाज येत नाही. तुम्हाला व्हिडिओ समजतात का तुम्हाला अकाउंट समजतं का. खरं तर अकाउंट हे समोरासमोर शिकवण्यासारखी गोष्ट आहे पण आता काय करायचं आपला काहीच याला इलाज नाही म्हणून मी अशा अकाउंट तुम्हाला शिकवते पण ते तुम्हाला समजतं का हे मला कळत नाही. गुगल मीटवरती तुम्ही या बोला मेसेज करा. ठीक आहे. ओके थँक्यू. आपलं फर्स्ट युनिट संपलेलं आहे. मी ही PPT पण तुम्हाला शेअर केलेली आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि जी असाइनमेंट दिली ती असाइनमेंट बुकमध्ये लिहा आणि जेव्हा आपलं प्रत्यक्ष कॉलेज सुरू होईल तेव्हा तुम्ही ते मला सबमिट करा. ओके बाय. Thank you. See you again.